नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संदीप. सर्व पत्रकार बंधू व भगिनींनो, आज आपण येथे लघुउद्योग भारतीतर्फे आम्ही जी एक मोहीम राबवत आहोत त्याचं लॉन्चिंग करण्यासाठी म्हणून आपणा सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. ही मोहीम राबवण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपण जे पंतप्रधान मोदींनी आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे ध्येय दिलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा $1 ट्रिलियन असावा असं आपल्याला आपल्या राज्य नेतृत्वाने सांगितलेलं आहे. तर उद्योग जगताची पण काही जबाबदारी बनते त्याच्यामध्ये आणि त्यातल्या त्यात लघुउद्योग भारती ज्या क्षेत्रात काम करते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग ह्यांची जबाबदारी जास्त आहे. जबाबदारी जास्त आहे म्हणजे टार्गेट दिल्यानंतर जबाबदारीने काम करण्यासाठी काही सुविधासुद्धा काही सोयी आणि त्यांना असलेल्या अडचणी याच्यावरती जर मात केली तर जे लघुउद्योग किंवा MSME ज्याला म्हणतात ती इंडस्ट्री सध्या भारताच्या GDP मध्ये साधारणतः 33% इतका वाटा त्याच्यात आहे. तर हा वाटा जसा वाढेल तसं राष्ट्राची प्रगती होती हे आपण इतर प्रगत राष्ट्रांच्या प्रगतीवरनं बघतो. जर्मनीमध्ये चीनमध्ये MSMEचा त्यांच्या GDP मधला वाटा हा 55 ते 60% इतका आहे आणि मग इथे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला तो वाटा वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हे दोन्ही बाजूंनी झाले पाहिजेत. उद्योग प्रयत्न करतोय हे आम्ही एन्श्योर करतोय. त्याचबरोबर उद्योजकांना काय लागतं ते सरकार देईल असं आश्वासक वातावरण असल्यामुळे आपण उद्योजकांसमोर असलेले आव्हानं ह्याचा एक आपण सर्व्हे करायचा प्रयत्न करतोय. ह्या सर्व्हेमध्ये आपण महाराष्ट्रातल्या जवळपास 1 लाख MSMEs पर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्यांच्या असलेले चॅलेंजेस ह्याच्यावरती जो डाटा जे रिअल टाइम डाटा जो गोळा होईल त्यावरनं आपण हा डाटा जेव्हा सरकारबरोबर शेअर करू तेव्हा नवीन औद्योगिक धोरण आखताना किंवा काही पॉलिसीज करताना किंवा उद्योजकांचे प्रश्न सोडवताना ह्या सगळ्या डाटाचा उपयोग होईल असं आम्हाला खात्रीलायकरित्या वाटतं. म्हणून आम्ही हा सगळा प्रयत्न करत आहोत. हे करताना बरेचसे प्रॉब्लेम असे असतात की तिथे वेळेवर जर लक्ष दिलं गेलं तर ते प्रॉब्लेम फार मोठे होत नाहीत आणि उद्योजकांना खूप सुसह्य वाटायला लागतं. हे आम्ही आमच्या अनुभवावरून सांगतोय कारण आम्ही महाराष्ट्रभर आमचे पदाधिकारी फिरतात, प्रवास करतात आणि उद्योजकांबरोबर झालेल्या संवादातनं असं लक्षात येतं की प्रॉब्लेम खूप छोटा असतो पण तो वेळेवर जर सोडवला गेला तर तो त्या अकराळ विक्राळ रूप धारण न करता उद्योजकांचे जे हुरूप असतो त्याला अटकाव न करता तुम्ही जर तो प्रॉब्लेम वेळेवर सोडवला तर उद्योजकाला अजून जास्त जोमाने काम करायचा विश्वास वाटायला लागतो आणि तो त्या प्रयत्नांनी काम करतो तिथे. आणि हे काम केलं की त्या उद्योजकाची भरभराट होते. पर्यायानं तो राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत जास्त भर घालतो आणि राष्ट्राची उन्नती होते. हा असा सगळा एक सायकल आहे. ही सायकल पॉझिटिव्ह नोटवरती नेण्याकरता म्हणून आपण हा सगळा प्रयत्न करत आहोत. मग इथे वेगवेगळ्या त्या आता ह्याच्या जास्त सविस्तर माहिती श्री भूषण मर्दे आपल्याला देतील. आपण वेगवेगळ्या जे बिझनेसचे अंग आहेत त्याच्यामध्ये काय अडचणी येतात, बऱ्याचशा अडचणी कॉमन असतात. पण ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो की तुम्ही जेव्हा उद्योजकांबरोबर बोलता, आमचा हा आलेला अनुभव आहे, त्याला जो ज्वलंत प्रश्न आहे सध्या तो प्रश्न समोर मांडतो. त्याच्यापुढे ज्वलंत प्रश्न म्हणजे हा एकच प्रश्न असतो तर अजून बरेचसे प्रश्न असतात पण त्याच्या डोक्यामध्ये तो एक प्रश्न जास्त घर करून असतो म्हणून तो त्या प्रश्नाला उत्तर मिळालं की तो म्हणतो की माझं समाधान झालं. पण काही काळाने परत त्याच्यापुढे दुसरा प्रश्न उभा राहतो. म्हणजे हेच प्रश्न जर त्यांनी व्यवस्थित संकलन करून जर दिले तर वेगवेगळे डिपार्टमेंट ह्याच्यावरती काम करतील आणि पुढे येणाऱ्या अडचणी येणार नाहीत. याच्या दृष्टीने आपल्याला सरकारला विनंती करता येईल. सरकार त्या दृष्टीने सगळे रिसोर्सेस अलाइन करेल असं आपण बघणार आहोत. म्हणून हा सर्वेचा हा सगळा प्रपंच आपण करतोय आणि हे करण्याकरता आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमचे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रवासी कार्यकर्ते आहेत. साधारणतः आमचे 4000 कार्यशील सदस्य आहेत महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही त्या पदाधिकाऱ्यांना असं आवाहन केलेलं आहे की तुम्ही हा फॉर्म किंवा हे सर्वेचं जे टूल आहे ते वापरून तुम्ही साधारणतः सगळे जिल्हे मिळून महाराष्ट्रभर मी आधी सांगितलं तसं 1 लाख MSMEs पर्यंत पोहोचता येईल आणि तो पोहोचल्यानंतर जो आपल्याला
ज्याचा डाटाबेस जास्त आहे, म्हणजे तो डाटा जास्त ऑथेंटिक राहील आणि ह्याच्यावरती मग सरकारला निर्णय घेणं, सरकारला उद्योजकांसाठी काम करणं, किंवा पंतप्रधान मोदींचं जे ध्येय आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ डुईंग बिझनेस हे खऱ्या अर्थाने सूक्ष्म आणि लघु उद्योजकांपर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा आपल्या अर्थचक्राला खरी गती येईल असं आपण सगळं मानतो. तर ही जी आमची पहल किंवा हा जो आमचा प्रयत्न आहे, हा प्रयत्न बेसिकली त्या दिशेने आमचं एक उचललेलं पाऊल आहे आणि आम्ही त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करत आहोत. यासाठी तुमची साथ पाहिजे. तुमच्याकडनं आम्हाला जर प्रसिद्धी मिळाली तर आमचं काम अधिक सुकर होईल. म्हणजे समाजातले विविध घटक जर एकत्र आले तर समाजाचे प्रश्न ताबडतोब सुटू शकतात आणि हे प्रश्न सुटण्याकरता म्हणून आम्ही तुमची मदत घेत आहोत. मी भूषण मर्द्यांना असं आवाहन करतो की त्यांनी आता या आमच्या ज्या सर्व्हे आहे किंवा सर्वेक्षण करणार आहोत त्यासंबंधी जास्त विस्तृत माहिती द्यावी. नमस्कार. एक गोष्ट राहिली, आपली परिचय राहिला सगळ्यांचा. सो लेट मी डू दॅट. आमच्याबरोबर आहेत लघुउद्योग भारती आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीयुत रवींद्र सोनावणे, महाराष्ट्राचे अध्यक्ष लघुउद्योग भारती महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र वैद्य, लघुउद्योग भारती कोकण प्रांत जो कोकण पट्टा आहे त्या विभागाचे अध्यक्ष सनतभाई राठोड, लघुउद्योग भारतीचे कोकण प्रांताचे महामंत्री गौरव जोशी, तसेच सहमंत्री कोकण प्रांताचे सहमंत्री संदीप पवार आणि ठाणे लघुउद्योग भारती ठाणेचे अध्यक्ष डॉक्टर राजीव पाटील, मुंबईचे विनोद अग्रवाल, संदीप कदम, संदीप वर्धाम आणि बोरवणकर सर. आम्ही सगळे उद्योजकच आहोत. आणि भूषण मर्दे महाराष्ट्राचे, मी भूषण मर्दे, माझ्याकडे महाराष्ट्राचे महामंत्री म्हणून जबाबदारी आहे. हा सर्वे करण्याचा मागचा हेतू असा आहे की आम्ही हे लघुउद्योग भारती संघटन हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पसरलेलं आहे आणि बेसिकली आम्ही विविध प्रश्नांवर काम करत असतो. पॉलिसी ॲडव्होकेसी, पॉलिसी इंटरव्हेन्शन, एखाद्या पॉलिसीमध्ये काही इम्प्लिमेंटेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं इंटरव्हेन्शन आणि उद्योगांची ग्रोथ हे विषय घेऊन आम्ही काम करतो आहे. आणि त्याच्यासाठी विविध आम्ही सेमिनार करतो. गेल्या वर्षी पण एक उत्कृष्ट सेमिनार झाला, तुम्ही होता त्याला. गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला आपल्या विलेपार्ले येथील NMIMSच्या सभागृहामध्ये एक चांगला कार्यक्रम झाला मागच्या वेळेला. त्यावेळेला पण महाराष्ट्रातून 1000 उद्योजक आले होते. 1000 म्हणजे त्याची आमची व्यवस्था 700ची आहे, पण आम्ही 1000 उद्योजक त्यावेळेला आले होते भर पावसामध्ये. सो यू कॅन अंडरस्टँड द रीच ऑफ लघुउद्योग भारती. आणि अगदी छोट्या उद्योगापासून म्हणजे मायक्रो जो आहे, ज्याच्याकडे 4 माणसं काम करतात आणि ज्यांच्याकडे 400 माणसं काम करतात, असे मीडियम सगळे लोकांपर्यंत आमचं सगळे सदस्य आहेत आणि सगळ्या लोकांपर्यंत रीच आहे. हे करण्यामागचा हेतू सरांनी सांगितलं आहे. उद्योजकांचा एक सवय असते, तो म्हणजे प्रश्नाकडे फारसा लक्ष देत नाही. त्याला उद्योग चालवायचा असतो, आलेला अडचण तो सॉल्व्ह झाली की पुढे जातो. पण त्याच्यामध्येही अशा अडचणी येत राहतात, तो सॉल्व्ह करतो, पुढे जातो. पण ह्या अडचणी जर दूर झाल्यात, खऱ्या अर्थाने एज ऑफ बिझनेस आला तरच MSME चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन करू शकेल असं मला वाटतं. आणि ह्या अडचणी वेगळ्या विषयावर असू शकतात. इट कॅन बी अबाउट पॉवर सप्लाय, इट कॅन बी अबाउट इंडस्ट्रियल लँड अँड प्रॉपर्टी, म्हणजे तुम्हाला जागा, उद्योगांसाठी लागणारी जागा. इट कॅन बी अबाउट बँकिंग अँड फायनान्स लागतो त्या संदर्भात आहे. इट कॅन बी अबाउट द MPCB, द पोल्युशन कंट्रोल. सो व्हेरियस सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. इट कॅन बी अबाउट द सोशल एन्व्हायरमेंट अराउंड युअर फॅक्टरी. सो आपण बघतोय की वेगवेगळे कायदे आहेत, माथाडी कायदा असो की अनेक कायदे आहेत. तो अशा अनेक गोष्टीच्या वेगळ्या अडचणी वेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा विविध अडचणी आहेत आणि त्याचं संकलन करणं आम्हाला वाटतं हे अतिशय जरुरी झालं होतं आणि अशा प्रकारचा सर्वे झाला नव्हता. सो व्हॉट वी आर डुईंग इज, आमच्या प्रेसिडेंट वैद्य साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे जवळजवळ 4000 मेंबर आहेत. सो वी हॅव क्रिएटेड अ इन्फ्रास्ट्रक्चर की प्रत्येक इंडस्ट्रियल झोनमध्ये आम्ही जाणार आहोत आणि हा डिजिटल सर्वे आहे. हा डिजिटल सर्वे म्हणजे कसं आहे, सो तुम्ही जेव्हा QR कोड तुम्ही करणार,
QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचा तो सर्वे उघडणार आहे. इट इज ऑन सम सर्व्हर, आवर सर्व्हर लघुउद्योग भारतीच्या. आणि त्याच्यामध्ये आम्ही जास्त माहिती घेत नाही आहोत. आम्हाला फक्त काही महत्त्वाची माहिती त्याच्याकडून घेतोय की उद्योजकाचं नाव, उद्योगाचं नाव, ईमेल ID, आणि वेदर ही इज अ मॅन्युफॅक्चरर, ट्रेडर और सर्व्हिस प्रोव्हायडर टू द इंडस्ट्री. हे एक अल्टरनेटिव्ह असेल. ही हॅज टू जस्ट चूज वन ऑफ देम, व्हॉट एव्हर जे असेल. एखादा मॅन्युफॅक्चर असेल तर मॅन्युफॅक्चर म्हणून चूज केलं की पुढे जायचं आहे. त्याचा GST नंबर वगैरे आम्ही काही घेणार नाही होतं. फक्त तुम्ही GST रजिस्टर्ड आहात का, तुम्ही उद्यम आधार रजिस्ट्रेशन केलं आहे का, येस और नो, असे येस और नोचे आहेत. आणि पुढे हे जे मी म्हटलं, फायनान्स हा विषय असो की पॉवर हा विषय असो किंवा इंडस्ट्रियल लँड, असे वेगवेगळे विषय 8 प्रश्न आम्ही घेतलेत. त्या विषयावर आम्ही त्याची उत्तरं पण दिलेली आहेत की म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या समोर 4-5 आम्ही उत्तरं अल्टरनेटिव्ह पर्याय दिलेले आहेत. त्याच्यापैकी कोणतेही 2 पर्याय ते निवडू शकतात, ज्याला जसं अडचण असेल तसं. अशा प्रकारे राज्यातील प्रत्येक उद्योजकाला त्याचं म्हणणं मांडण्याची एक संधी याच्यामधून आहे. नॉर्मली काय होतं आहे की MSMEs आर व्हेरी इम्पॉर्टंट constituent or factor of our economy. They are very important. We contribute 50% to the exports, but still we are, we feel that we are neglected. So that is the reason, ते कसं वाटतं की लोकांना आमचं कोणी ऐकत नाही, कारण आम्ही स्वीकारलेले आहोत, आमचं कोणी ऐकत नाही असं वाटतं. स्थानिक पातळीवर पण आम्ही अडचणी सहन करतो. आणि आम्हाला राज्यस्तरीय प्रश्न असले तर लघुउद्योग भारती आम्ही त्याच्यात मदत, आम्ही अनेक गोष्ट सरकारपर्यंत नेतो. आणि चांगली गोष्ट अशी आहे की आत्ता ह्या क्षणाला आम्ही अनेक गोष्टींबरोबर सरकारबरोबर बोलतोय आणि आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. तो सकारात्मक प्रतिसाद मिळाला म्हणून आम्हाला हे करायची इच्छा निर्माण झाली की आपल्याला रिअल टाईम डेटा असायला पाहिजे म्हणून. सो वी आर डुईंग इट. हा जो फॉर्म आहे हा 2 ते 3 मिनिटात भरून होणार आहे. सो वी कॅन इझिली रीच आउट टू एव्हरीबडी. आम्हाला आणि प्रत्येक उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही ह्याचे बॅनर लावू. त्याच्यामध्ये QR कोड असणार आहे. QR कोड स्कॅन केला की त्याला तो फॉर्म उघडता येईल, तिकडे भरता येईल. अशी सोप्या पद्धतीने आम्ही करतोय. लघुउद्योग भारतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ऑल आर टेक्नोक्रॅट्स, इंजिनियर्स, IITians, ऑलमोस्ट ऑल आर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. त्यामुळे माझ्यासारख्यांनी जे 35-36 वर्ष उद्योग सुरू केला, रवीजी आहेत शेजारी, तर त्यावेळची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि आपल्या देशातला डेमोग्राफी, आपल्या देशातली लोकशाही व्यवस्था, या सगळ्यांचा विचार आणि मर्यादा लक्षात घेता एक फेडरल स्ट्रक्चर जसं आहे, जसं काही लोक सहजपणे बोलून जातात चायनासारखी प्रगती आपण का करत नाही. अहो, तिथला परराष्ट्र मंत्री कधी गायब होतो, संरक्षण मंत्री कधी गायब होतो हे त्या लोकांना सुद्धा माहीत नसतं. किंवा जॅकमा सारखा माणूस बेपत्ता होतो आणि एकदम सिंगापूर, हाँगकाँगमध्ये उगवतो. अशा प्रकारची हुकुमशाही जिथे आहे त्याची तुलना आपण करूच शकत नाही या देशाशी. केंद्र सरकार वेगळं, राज्य सरकार वेगळं, महानगरपालिका वेगळं, वेगवेगळ्या कॉर्पोरेशन्स वेगळ्या, इतकं डिसेंट्रलाइज ज्याला डेमोक्रेटिक स्ट्रक्चर जिथे आहे तिथे काम करणं केंद्र नेतृत्वाला किंवा राज्य नेतृत्वाला कितीही वाटलं तरी ते तितकंसं सोपं नसतं. म्हणजे फेडरल डेमोक्रेसीचे जे काही फायदे तोटे आहेत ते आपण एन्जॉय पण करतोय किंवा भोगतो पण असतो. पण म्हणून लघुउद्योग भारतीची भूमिका अशी आहे की समाजातले वेगवेगळे जे घटक आहेत त्यांनी त्या विरुद्ध आपला, म्हणजे विशेषतः ज्याला आपण भारतीय कल्चर म्हणतो, हे कधीही शासनावलंबी नव्हतं. हे समाजावलंबी कल्चर आहे आणि समाजातूनच फीडबॅक गेला पाहिजे आणि समाजानेच त्याचं स्वतःचं नियंत्रण केलं पाहिजे अशा प्रकारचा विश्वास ठेवणारा हे एक संघटन आहे. आणि म्हणून लघुउद्योग भारतीने ठरवलं की आपण डेटा गोळा करायचा. तसा डेटा आमच्याकडे तयार असतो, पण एक ऑथेंटिसिटी यावी म्हणून लिखित स्वरूपात येणं. कारण आमचे सगळे उद्योजक हे स्वतः वेळ काढून, स्वतःचा पैसा वेळ खर्च करून प्रवास करत असतात. त्यांना माहिती असतं की काय चालू आहे. आणि आज सुद्धा आम्ही बसलेल्यापैकी गडचिरोलीमध्ये कुठल्या तालुक्यात काय अडचण आहे, अगदी नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय अडचण आहे, किंवा पालघरमध्ये काय अडचण आहे, सिंधुदुर्गमध्ये काय अडचण आहे, ठाण्यामध्ये, म्हणजे अशा सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी 357 तालुक्यांमध्ये काय काय अडचणी आम्हाला माहिती आहेत.
पण त्याचं एकदा डॉक्युमेंटेशन करणं आजच्या काळामध्ये महत्त्वाचं असतं. आणि मग डॉक्युमेंटेशन केल्यानंतर एक ऑथेंटिसिटी आणि त्या डेटाचं ॲनालिसिस आजच्या भाषेमध्ये, कारण ज्याच्याकडे डेटा असतो तो जगावर राज्य करतो असं म्हणतात. तर अशा प्रकारचा डेटा आपोआप उद्योग क्षेत्राकडे, लघुउद्योग भारतीकडे येईल, त्याचं ॲनालिसिस केलं जाईल आणि एक पॉलिसी लघुउद्योग भारतीने सुरुवातीपासूनच गेले 29 वर्ष ठरवलेलं आहे. 1994 साली स्थापन झाली. दिस इज द ओनली MSME ऑर्गनायझेशन इन भारत. एकमात्र संघटना आहे की जी अखिल भारतीय आहे. सगळ्या राज्यांमध्ये, अगदी अंदमानमध्ये पण आहे आणि मणिपूरमध्ये पण आहे, जम्मू काश्मीरला पण आहे. 587 जिल्ह्यांमध्ये आपल्या ऍक्टिव्ह ब्रँचेस आहेत. इतकं व्यापी, देशव्यापी स्वरूप असलेलं एकमात्र संघटन आहे. त्यामुळे ज्याला आपण हार्ड रियालिटी म्हणतो की राज्यकर्त्यांपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची एक समाजामध्ये केलेली सोय, अशा अर्थाने लघुउद्योग भारती हे काम करत असते. आणि याचा फीडबॅक शासनाला, मग ते कुठलंही असो, म्हणजे आम्हाला आठवतोय की 2006 साली सुद्धा 1994 साली लघुउद्योग भारती स्थापन झाली. आपण डिलेड पेमेंटचा विषय मागे लागलो की डिलेड पेमेंट हा MSMEचा मोठा इश्यू आहे. वेळेवर पैसे मिळत नाही, व्याज असतं, त्याचं वर्किंग कॅपिटलचं सायकल असतं, ते डिस्टर्ब होतं. पण वेळेवर पेमेंट त्याला मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. ते मागे लागता मग त्याच्यासाठी मनमोहन सिंग सरकारच्या काळात चिदंबरम अर्थमंत्री होते तेव्हा MSME ॲक्ट 2004 हा आला, 2006चा. तो ऍक्ट, आणि आता परवा निर्मला सीतारामन जेव्हा लघुउद्योग भारतीच्या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या आल्या होत्या तेव्हा आपण त्यांना त्याची विनंती केली होती की दिस इज हाय टाईम की याच्यावरती काहीतरी तुम्ही करेक्टिव्ह ॲक्शन घ्या डिलेड पेमेंटला. आणि इन्कम टॅक्सचा जो ॲक्ट आहे IT 43B, तो 43B क्लॉज आल्यामुळे अनेक लघुउद्योजकांना याचा फायदा प्रत्यक्षात व्हायला सुरुवात झालेली आहे. की जे 1-2 वर्ष मिळत नव्हते त्याच्या हे रिजेक्ट करण्यात येईल. बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला एक्सपेन्सेस म्हणून अलाउडच होणार नाही, अशा प्रकारचा एक क्रांतिकारी निर्णय या अर्थव्यवस्थेमध्ये घेतला गेला लघुउद्योग भारतीच्या गेल्या 29 वर्षाच्या प्रयत्नानंतर. मग फॅसिलिटेशन काउन्सिल आहे, अमुक आहे तमुक आहे, पण हे सगळं उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून यंत्रणा आपण उभी करतो आहे या डेटाचा. आणि त्या डेटाचा ॲनालिसिस करून पॉलिसी ॲडव्होकसीसाठी आणि पॉलिसी इंटरव्हेन्शनसाठी, आणि नुसतं पॉलिसी ॲडव्होकसी आणि इंटरव्हेन्शन नाही तर प्रोसिजरमध्ये कधी कधी पॉलिसी चांगल्या असतात पण प्रोसिजर इतक्या ब्युरोक्रेटिक असतात, रेट टेपिझम असतो. डिजिटल इकॉनॉमीकडे जावा असा आपला आग्रह असतो. ॲफिडेव्हिट बेस्ड क्लिअरन्सेस असावे असा आपला आग्रह आहे की आम्ही ॲफिडेव्हिट देतोय की आम्ही हे करणार आहोत, त्याच्यावरती आम्हाला क्लिअरन्सेस द्या आणि उद्योग सुरू करायला परवानगी द्या. ज्याच्यामुळे नोकरशाहीचं, ज्याला हिंदीमध्ये फार चांगली एक म्हण आहे, लग्नाच्या वेळी वापरतात, मुंह दिखाई, ते तोंड पाहावं लागलं की पाकिट द्यावं लागतं. तर हे जे काही चालू असतं सगळीकडे, तर ते बंद व्हावं यासाठी लघुउद्योग भारती प्रयत्नशील आहे. आणि त्याचा उपक्रमाचा एक व्यापक भाग म्हणून हा सर्वेचा कार्यक्रम लघुउद्योग भारतीने हाती घेतला आहे. मी तुम्हाला काही प्रश्नावली, क्वेश्चन्स जे आहेत ते वाचून दाखवतो. इट इज अबाउट, पहिला प्रश्न आहे बँकिंग अँड फायनान्स रिलेटेड. So the answers, I mean the options are like difficult to get loan or higher interest rate. Banks are reluctant to offer CGTMSE loans. आता CGTMSE आता मोदी सरकारने 5 कोटीपर्यंत विदाउट कोलॅटरल सिक्युरिटी हे दिलेलं आहे. पण बँक्स आर समटाइम रिलक्टंट. दे डोंट हेल्प द इंडस्ट्री, दे वॉन्ट द कोलॅटरल सिक्युरिटी. सो असं काही, म्हणजे भले सरकारचं धोरण असून सुद्धा त्या सरकारने प्रोव्हिजन केली तर तरी सुद्धा हे करत नाही. सो वी हॅव टेकन सच क्वेश्चन्स. किंवा कॉस्ट इन्व्हॉल्व इन चेंजिंग बँक्स. आम्ही जर एक बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे जाताना खूप कॉस्ट इन्व्हॉल्व असतो त्याच्यामध्ये. तर त्याच्या अशा आम्ही त्याला दिलं आहे. तुम्हाला काय वाटतं? सो क्वेश्चन इज वॉट बँकिंग अँड फायनान्स संदर्भात तुम्हाला काय अडचण वाटते, त्याचा हा प्रश्न आहे. आणि त्याच्यासमोर पर्याय मी ते दिलेले आहेत. दुसरा प्रश्न आहे इंडस्ट्रियल लँड अँड इन्फ्रास्ट्रक्चर. बघा, मगाशी रवीजींनी चीनचा उल्लेख केला. चीनमध्ये जागा फुकटमध्ये दिली जाते, सरकारची जागा असते. इथे आम्हाला जागा विकत घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये फार मोठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जाते. म्हणजे आज जर इकडे बोईसर, तारापूर, एमआयडीसीमध्ये जागा विकत घ्यायला गेलो, एक कॉस्ट, त्याची कॉस्ट आहे
काही कोटी रुपये एकरची कॉस्ट द्यायला लागते, म्हणजे 6 कोटी रुपये एकर. आता ती 6 कोटी जागेमध्ये एवढे पैसे घालणार की मग धंदा उभा करणार, कारण MSME मध्ये छोटे लोक असतात. दॅट इज आम्ही तिकडे प्रश्न टाकला की नॉन अवेलेबिलिटी ऑफ इंडस्ट्रियल लँड ॲट अफोर्डेबल कॉस्ट. I mean, this is one of the options. Lack of infrastructure like water, road, drainage, etc. Difficulties in getting approval. म्हणजे आता जागा घेतली तर अप्रुव्हल घ्यायला खूप त्रास असू शकतो. सो अशा व्हेरियस ऑप्शन आम्ही दिले. आता पोल्युशन कंट्रोल संदर्भात पण असेच काही ऑप्शन दिले आहेत. पॉवर रिलेटेड आहे, डिले इन गेटिंग पॉवर कनेक्शन्स. देर आर ट्रिमेंडस प्रॉब्लेम्स. आणि हे प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम्स अक्रॉस स्टेट सेम असतात. काही प्रॉब्लेम काही ठिकाणी जास्त असतात, काही ठिकाणी कमी असतात. त्याच्यामध्ये आता कॉस्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे तुम्हाला पॉवर घ्यायची तर पॉवर करणं म्हणजे तुम्हाला आणून द्यावी लागते. सरकारची म्हणजे MSMEची जबाबदारी आहे की तुम्हाला पॉवर तुमच्या फॅक्टरीपर्यंत आणून द्यायला पाहिजे, पण ते देत नाही. मग ते करण्यासाठी पैसे तुम्ही द्या आणि त्याच्यात फारच गोंधळ घातला जातो आणि त्याचं सगळं बर्डन MSMEवर येतं. आता बिझनेस एन्व्हायरमेंट हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. छोटे छोटे उद्योग आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे मी म्हणून तुम्हाला सांगू, आणि मी स्पेसिफिकली म्हणतो गेल्या 30-35 वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं जे बिझनेस एन्व्हायरमेंट आहे ते हळूहळू गढूळ व्हायला लागलं आहे. हळूहळू म्हणजे ते लक्षात येत नाही अशा प्रमाणे हळूहळू ते गढूळ झालं आहे. पण त्याच्यात कशामुळे तर मिसयूज ऑफ मार्केट लॉ, एक्सप्लेनेशन टू एक्सप्लॉटेशन बाय लोकल anti-social elements, misuse of RTA Act, unwarranted hardship from government officials. म्हणजे बिझनेस एन्व्हायरमेंट जे महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. आम्ही टेक्नोक्रॅट्स आहोत, आम्ही इंजिनियर्स असतो, आम्ही टेक्नोक्रॅट्स असतो. आम्ही एखादा प्रोडक्ट बनवायला आम्हाला जमतोय, हे विकू शकतोय कळतंय, त्याची मार्केटमध्ये डिमांड आहे कळतंय. आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो, घरं दारं गहाण ठेवून आम्ही फॅक्टरी चालू करतो. अशा वेळेला एक व्यवसाय करता आला पाहिजे ना, व्यवसाय उभा केल्यानंतर चालला पाहिजे. तर तेव्हा काही अडचणी येतात. भरपूर उदाहरण आहेत माझ्याकडे अशा बाबतीत. पण हा एक प्रश्न घेतलेला आहे, लेबर हा प्रश्न आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारला इकडे की बाबा देशामध्ये एक सारखा प्रश्न येतो, गेले काही वर्ष आपण ऐकतोय, बेरोजगारी बढ़ गई आहे. प्रचंड बेरोजगारी, लोकांना नोकऱ्या नाहीत, हाताला काम नाही आहे, असं सगळीकडे ऐकतो. माझ्याकडे इकडे बसणारे आम्ही हे उद्योजक किंवा आमचे अजून काही लोक तिकडे बसले, तुम्ही कोणाला विचारलं तर आम्हाला अडचण की आम्हाला लेबरच मिळत नाही, आम्हाला स्टाफच नाही आमच्याकडे. म्हणजे फ्रॉम इंजिनियर्स टू मॅनेजर्स लेवल्स टू दी हेल्पर लेवल वी डोंट गेट स्टाफ. तुम्ही जर MIDC मधून फिरला तर तुम्हाला तिकडे दिसेल की तिकडे बाहेर बोर्ड लावला की हे पाहिजे, तो पाहिजे, अकाउंटंट पाहिजे, वर्कर पाहिजे, काही पाहिजे असतात. So this is a real situation. I'll give you my own example. I wanted 10 engineers. Till that I could only secure 6 engineers. So this is a situation. पण हे ऍक्च्युअली जेव्हा आम्ही बोलतोय, आमचा स्वानुभव आम्ही सांगतोय, पण मग राज्यातल्या उद्योगांसमोर काय प्रश्न आहे. पण लेबरमध्ये काय आहे की अनअवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड वर्कफोर्स हा एक आम्ही अल्टरनेटिव्ह टाकला याच्यामध्ये, किंवा ॲब्सेंटिझम ऑफ लेबर अँड स्टाफ. काय लेबर आणि स्टाफ आपण म्हणतो स्थानिकांना नोकरी द्यायला पाहिजेत, आपण देतो नोकऱ्या सगळे. आम्ही सगळे बहुतेक MSME मध्ये स्थानिक लोकच काम करतात. ॲब्सेंटिझमचा फार मोठा अडचण होते. मग त्याच्यामध्ये आम्हाला आमचे कमिटमेंट असतात आमच्या क्लायंटच्या, तर कधी कधी पुरे करता पुरेवाट होते, आमची वांदे होतात. सो तो एक आम्ही पर्याय दिला आहे. शिवाय लॅक ऑफ ओनरशिप बाय वर्कफोर्स. चौथा एक दिला त्याच्यामध्ये की डिसरिगार्ड फॉर एम्प्लॉयमेंट इन MSME. म्हणजे MSME मध्ये नोकरी करायला लोक तयार नसतात, बरे नोकरी असावा नसतो. आता अजून एक मोठा ह्या लेबर संदर्भात आहे. 7th क्वेश्चन इज अबाउट पुअर ग्रीव्हन्स रिलेटेड गव्हर्नमेंट मेकॅनिझम. म्हणजे गव्हर्नमेंटने वेगळ्या वेगळ्या मेकॅनिझम बनवलेले आहेत उद्योजकांचे प्रश्न मांडून घ्यायला. आम्ही ते पाठपुरावा करत असतो. मग आम्ही केलं की काहीतरी उभं राहतं मेकॅनिझम, मैत्री पोर्टल आहे किंवा समाधान पोर्टल आहे, काय काय अशा असतात. पण त्याच्यातनं आउटपुट काय आहे. सो मग आम्ही तो प्रश्न टाकला की तुम्हाला त्याच्यात काय फेस होत आहे. सो वी हॅव टू आस्क, वी शुड गेट द डेटा. म्हणून आम्ही हा प्रश्न टाकलाय. ॲबनॉर्मल डिले इन टू रिझॉल्व
डिस्प्यूट्स बाय समाधान पोर्टल आहे. तुम्हाला असे त्याच्यात त्या संबंधात असलेले आम्ही दिले. त्याशिवाय ह्याच्यामध्ये आम्ही एक कॉलम दिलेला आहे जिकडे उद्योजक जो कोणी उद्योजक आहे तो त्याचे प्रश्न तिकडे स्वतः वेगळा प्रश्न असेल तो मांडू शकेल रिमार्कमध्ये. आणि वी हॅव ऑल्सो गिव्हन अ प्रोव्हिजन टू अपलोड द डॉक्युमेंट. त्याला काही डॉक्युमेंट टाकायचं बघा हे आम्हाला असा प्रॉब्लेम आहे. इवन दे कॅन अपलोड इट हिअर बिकॉज एनिवे वी आर वर्किंग फॉर देअर कॉज. वी विल कलेक्ट दिस आणि वी गॅरंटी यू दॅट ह्याचा आम्ही संकल्प आम्ही सरकारकडे मांडणार. आमचं सरळ साधं म्हणणं आहे की MSME हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. MSME हा समाजाची एक बॅकबोन आहे. जे अर्थ आज आपण म्हणतो 3.8 ट्रिलियन भारताची इकॉनॉमी झालेली आहे. 2025-2026 पर्यंत कदाचित आपण 5 ट्रिलियनपर्यंत जाऊ. महाराष्ट्राचं टार्गेट आहे की 2028 पर्यंत 1 ट्रिलियनची इकॉनॉमी पर्यंत पोचायचं आहे. अशा वेळेला महाराष्ट्रात उद्योग वाढले पाहिजेत. तुम्ही ज्या बातम्या ऐकतात त्याच्याबद्दल मला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललं असेल. महाराष्ट्रात असलेले उद्योग वाढले पाहिजेत. महाराष्ट्रात जर तुम्ही एंटरप्रेन्योरशिपला वाव दिला, अजून प्रोत्साहन दिलं तर महाराष्ट्राचं ह्या जे टार्गेट अचीव करायला खूप मदत होणार आहे. विशेषतः आपण 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट असं म्हणतो त्यासाठी आता उदाहरणार्थ कोकणामध्ये काजूचे फॅक्टरीज आहेत, अजून अशा नागपूरकडे संत्रा रिलेटेड फॅक्टरीज आहेत. तर ह्या जे छोटे छोटे उद्योग असतात कुठे ह्या फ्रुट्सवर काम करणारे वगैरे त्यांचा टर्नओव्हर फार मोठा नसतो. त्यांचा टर्नओव्हर काही 1-2 कोटी रुपये असतो. वर्षभरात 1-2 कोटीचा टर्नओव्हर असू शकतो, 50 लाख टर्नओव्हर असतो. पण असे उद्योग जर प्रत्येक राज्यात उभे राहिले आणि त्याला जर खरी मदत झाली तर ती स्थानिक इकॉनॉमी खूप चांगली होऊ शकते. इकोसिस्टम उदाहरणार्थ काजूचे इकॉनॉमी आहे तर काजूवर काम प्रक्रिया करणारे कारखाने जर उभे राहिले तर कोकणातल्या शेतकऱ्याला पण त्याचा फायदा होतो. अशा प्रकारचं आमचं त्याच्यावर आम्ही प्रोजेक्ट करतोय. आम्ही सरकारला ते प्रपोजल देणार आहोत. पण आमच्या मते अशा छोट्या उद्योगांना जागा सरकारने फुकट द्यावी भाड्याने. म्हणजे जेणेकरून तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही इकडे असणारे सगळे तुम्ही हे म्हणजे समजू शकाल की ज्याचा टर्नओव्हर 1 कोटीचा असेल वर्षभराचा तो 50 लाख रुपयाची जागा घेऊन ते जागेचे पैसे कधी फेडणार? अशक्य आहे त्याला. तो अशा प्रकारे काही प्रश्न आहेत. पण कसं आहे की जोपर्यंत तुम्ही एखादा प्रश्न व्यवस्थित मांडत नाही तोपर्यंत ऑथॉरिटी त्यांच्या लक्षात येत नाही. कारण असं आहे सरकारपुढे अनेक कामं असतात. काही सिस्टममध्ये प्रो बिझनेस लोक असतात, काही लोक थोडंसं अँटी पण असतात. वी हॅव टू गो टू देम विथ द करेक्ट डेटा. दिस इज अवर एम. आणि आम्ही हे प्रत्येक अशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्स ही प्रत्येक जिल्ह्यात घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातले आमचे पदाधिकारी घेतील आणि प्रत्येक उद्योगापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे भूतो न भविष्य आहे. कारण ह्यापूर्वी कधी असं झालेलं नव्हतं. लोकोद्योग भारतीने जो हे काम घेतलंय आम्हाला माहिती आहे शिवधनुष्य 1 लाख किंवा 1,20,000 लोकांपर्यंत पोहोचणं हे शिवधनुष्य आहे. पण आम्ही ते करणार. त्याच्याकडे आम्ही 45 दिवसाचं टार्गेट आम्ही घेतलेलं आहे. 45 डेजमध्ये आम्ही कंप्लीट करू म्हणून. आणि ते झाल्यानंतर त्याचा रिअल टाईम डेटा येत असणार आणि प्रत्येक जिल्ह्यातला डेटा आमच्याकडे येणार. ते झाल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करून कारण आमच्याकडे एक्सपर्ट्स आहेत. लघुउद्योग भारतीचं तुम्हाला विशेषतः सांगतो की आमच्याकडे वेगळ्या विषयावर काम करणारे एक्सपर्ट्स आहेत जे अनुभवाने एक्सपर्ट झालेले आहेत. म्हणजे ते बॅकग्राऊंड एज्युकेशनल बॅकग्राऊंडने ते एक्सपर्ट होतेच, पण त्याच्यानंतर त्यांच्याकडे जो असणारा चांगला अनुभव आहे त्याच्याने एक्सपर्ट झालेले आहेत. आणि त्यांनी काही आम्ही पुस्तकं पण गेल्या वर्षी प्रकाशित केली होती 16 सप्टेंबरला. सो वी आर कंटिन्युअसली वर्किंग फॉर द बेनिफिट ऑफ MSMEs ऑफ महाराष्ट्र. We know that when the economy is growing to this level and it is going to grow to this level, we have the opportunity. MSMEs will have the opportunity, but we want some support from the government where it will empower us to lash on that opportunity and create something out of it. I will just add few things in support of whatever Bhushan Mardey has said. He just referred to that there are certain good schemes declared by government like Samadhan portal or Maitri portal. If you go to Mantralaya and if you ask the IS officer, MSME has got some problems.
He says that there is a portal available. You just log on the portal, put your problem will be resolved. If you say or if you answer to him that the problem doesn't get solved by just putting it in the portal, he says that it is none of my business. I have provided a portal and problem has to be solved by the department. Then what is the use of this Maitri portal? If we collect data from all the industry across Maharashtra, that failure of Maitri portal has been responded by, say, out of 1 lakh people, 30,000, 40,000 people have said that it's a failure of Maitri portal, then the concerned authority has to take cognizance of it and they have to improve upon it. Whatever changes in the law or regulations they have to make and make this user friendly for MSMEs. This is the use of our survey. Likewise, I can give you for each and every point whatever we have suggested over here, and this form is just a tick, because if you go to the industry, approach to industry and say that whatever problems you got, just list down your problems, give it to us. He says that मेरे पास टाइम नहीं है भाई, मुझे मेरा धंधा करना है, ये मैं समाज के लिए करूंगा कभी तो भी जब मेरे टाइम है। लेकिन जब ये टिक मार्क जैसा रहेगा कि भाई आपको दिक्कत क्या आती है, इसमें दिक्कत आती है मुझे पावर नहीं मिल रहा है, मुझे पोर क्वालिटी का पावर मिल रहा है, मुझे कॉस्ट ज्यादा देना पड़ रहा है पावर के लिए, मुझे लेबर का इश्यू है, just he has to just take it. And though this type of data, if collected and summarized, it will create impact on the decision makers and the policy makers. This is aim of our survey, and we are confident that through our system we can approach 1 lakh MSMEs in Maharashtra. Because MSME, if you take the statistics of MSME all across nation, we have got highest number of MSMEs in Maharashtra. It has been repeatedly said, Bhushan ji also said that MSME is the backbone, but really the MSME's issues are not taken seriously. That is what is our experience when you put forward to any level, whether it is in Udyog Mitra. Now, one just thing we have forgotten to add that we will incorporate. The government has designed a nice platform to resolve issues. That is Udyog Mitra at each district level. They have format, and collector is in charge of that Udyog Mitra committee. We have to present our problem to that committee, and within 2 months the problem is to be gets resolved. That is what the design of the scheme is. But if you look at the agenda of the meeting, since last 10 years the problem still persists, the same problem, and in many of the districts the meetings are not taken. They are just passed. मीटिंग हो गई है ऐसा मिनट्स बना के छोड़ देते हैं, या मीटिंग कोई अटेंड ही नहीं करता, या फिर जूनियर लेवल का आदमी अटेंड करता। इफ सच टाइप ऑफ डाटा इज प्रोवाइडेड टू द डेवलपमेंट कमिश्नर और द इंडस्ट्रियल सेक्रेटरी, ही हैज टू टेक कॉग्निजेंस बिकॉज द डाटा हैज गॉट authenticated by so many people. So this is, in nutshell, this is aim of our survey. So whatever government is doing, whether that is really percolating to the end user or not, that we wanted to confirm, and this is a confirmatory survey from whatever government is providing, whether this is reaching to the MSME or they are real beneficiary, ये इसमें से क्लियर हो जाएगा। ये सर्वे का हमारा मेन पर्पज है, और इस सर्वे में वो इंडस्ट्री और MSME को 2 या 3 मिनट खाली लगने वाले हैं, ज्यादा समय उसको नहीं है। और ये डिजिटल होने के बजाय, डिजिटल होते हुए इसको we can get data at a one center point, and that data will be analyzed. We will take this particular survey to all the possible levels, like industry minister हो गए, डेवलपमेंट कमिश्नर होगा, या फिर इवन सेंटर में भी हो गए, तो we can share this data, and we are confident to resolve at least 60% of the problem. अगर भी solve हो जाते हैं तो MSME will be very happy. That is what our point is. We know that we are living in a system where we cannot get address our all issues, but 60% भी इसमें से solve हो जाते हैं तो 1 trillion इकोनॉमी 2028 के पहले ही हो जाएगा, ये मुझे खात्री है। त्याच्यात अजून एक ऍड करण्यासारखं आहे की महाराष्ट्राची जी प्रगती आहे औद्योगिक, हे असं म्हटलं जातं आणि वस्तुस्थिती पण आहे की पुणे, ठाणे आणि मुंबईच्या त्रिकोणामध्ये आहे। लघुउद्योग भारतीचं एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून लघुउद्योग भारती असं मानते
की जो मराठवाडा आणि विदर्भ आहे, या मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतीपूरक उद्योग कसे सुरू होतील यासाठी लघुउद्योग भारती प्रयत्नशील आहे की ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री या जर त्या भागामध्ये सुरू झाल्या तर खऱ्या अर्थाने जो विकासाचा अनुशेष ज्याला म्हटलं जातं राजकीय भाषेमध्ये, तो विकासाचा अनुशेष भरला जाऊन एक ज्याला आपण युनिफॉर्मल ग्रोथ म्हणून अशी महाराष्ट्राची होऊ शकते. आणि तिथूनच आता एका अर्थाने या तिन्ही पट्ट्यामध्ये म्हणजे ठाणे, पुणे आणि मुंबई बेल्टमध्ये सॅच्युरेशन आल्यासारखं आहे की नेक्स्ट जनरेशन कदाचित या बिझनेसमध्ये येते की नाही अशा प्रकारची शंका आहे. अनेकांची मुलं परदेशात सेटल झालेली आहेत आणि स्वाभाविक आहे, प्रत्येक जण वरच्या लॅडरवर जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण म्हणून मराठवाडा आणि विदर्भामध्ये याचा सर्वे करून त्यांच्यासाठी काय करता येईल आणि त्यांच्या समस्यांना कसा ॲड्रेस करून तिथेच तरुण कसा राहील आणि पुण्या मुंबईमध्येच तो मायग्रेट होऊन त्याची जी बिकट अवस्था होते की जी आम्ही बघत असतो ती न होता तिथलाच विकास होऊन तिथलीच प्रगती होऊन आणि शेतकऱ्यांना पण हातभार लागेल या सगळ्या गोष्टींचा, असा प्रयत्न पण आपण या सर्वेच्या द्वारे करून तशा प्रकारचं डेटा ॲनालिसिस झाल्यानंतर त्याच्यासाठी पॉलिसी ॲडव्होकसी आणि इंटरव्हेन्शन आपण या सर्वेमध्ये करणार आहोत. मला एक डाटा मी देतो, म्हणजे सर्वेचा मागचा एक उद्देश बघा. आपण जसं रवीने सोनवणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. आपण समजा एक असा एक बेंचमार्क बघितला की 2000 to 2020 त्या 2 डिकेड्समध्ये काय झालं. सी दिस whatever we are discussing today about if you say the problems are I mean today's problem, no, if the problems are there, so data speaks well. 2000 पासून ते 2020 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची या 2 डिकेडमध्ये 11.2 टाइम्स वाढली. 11.2 टाइम्स. ओके. त्याच वेळेला गुजरात, तामिळनाडू ह्या राज्यांची अर्थव्यवस्था 14.2 टाइम्स वाढली. आणि त्याच वेळेला कर्नाटकाची अर्थव्यवस्था 16 टाइम्स वाढली. जस्ट इमॅजिन. सो द ग्रोथ ऑफ कर्नाटका इज 1.5 टाइम्स ऑफ महाराष्ट्र. आय मीन यू कॅन जस्ट सो दिस इज अ सिच्युएशन. सो व्हॉट वी थिंक महाराष्ट्र हॅज टू lead the economy. Maharashtra is the backbone of Indian economy. It has to lead. We are always we are always ahead of everybody on every state. आपल्याकडे टॅलेंट पण आहे, आपल्याकडे व्यवस्था पण आहे, आपल्याकडे वैचारिक लेवल पण आहे. असं असताना आपण थोडे कुठेतरी मागे पडलोय असं आम्हाला वाटू लागलंय. म्हणून मग हे प्रश्न मांडणं गरजेचं आहे. आपण मागे पडलोय का नाही? अजून आजही 15% आपण देशाच्या इकॉनॉमीमध्ये देतोय, कॉन्ट्रीब्युट करतोय देशाच्या GDP मध्ये. महाराष्ट्र इज कॉन्ट्रीब्युटिंग 15%. बट देन गेल्या मी म्हणजे आकडेवारी दिली आता, दॅट इज फ्रॉम 2000 to 2020. हे लक्षात तुम्ही घ्या. सो इट इज स्लोली मे बी वी हॅव स्लोड डाऊन. यू हॅव बिकम लिटल कॉम्प्लेसंट अबाउट फॅसिलिटीज ऑफ सिस्टम हिअर. सो वी हॅव टू अगेन आपल्याला रिज्युनेशन करायला पाहिजे थोडंसं, आणि त्याच्यासाठी हे प्रयत्न आहे. आय थिंक आम्ही जे मांडलंय, आमचं म्हणणं मांडलंय. तुमच्याकडे प्रश्न असतील तर आम्ही निश्चितच उत्तर देऊ. छोटासा प्रश्न आहे, गैरसमज करून घेऊ नका. LUDचा रोल इम्पॉर्टंट आहे तर त्यात काही डाऊट नाही. पण LUD किती सस्टेनेबल आहे, तुमच्याकडे रिसोर्सेस किती आहे, LUD किती वर्षात टिकू शकेल. कारण युआर अ गार्डियन ऑफ द इंडस्ट्री. सॉर्ट ऑफ तिच्या जे काय आता चर्चा झाली त्याच्यावरती एव्हिडंट तुम्ही गार्डियन आहात. पण मग गार्डियनचा सस्टेनन्स किती आहे, कसा आहे? LUB म्हणजे तुम्ही आणि आम्ही आहोत. सगळे उद्योजक म्हणजे LUB आहे. आणि ज्या गेल्या LUBच्या स्थापनेपासून 94 ते म्हणजे 29 वर्ष झाली. देशात जे काही महत्त्वाचे जे निर्णय झाले प्रो इंडस्ट्री, त्या निर्णयात डेफिनेटली जसं रवीने सांगितलं की 2006चा तो MSME पेमेंट ॲक्ट असो किंवा आता लास्ट बजेटमधला
43B असं मी तर त्याच्यात अजून ऍड करेल त्याच्यामध्ये MSMEची सेपरेट मिनिस्ट्री जी झालेली आहे ती लघु उद्योग भारतीच्या मागणीतनं झालेली आहे. तोपर्यंत MS हे लघु M किंवा मायक्रो तर नव्हतंच तेव्हा SSI होतं, ते उद्योग मंत्रालयाशी कनेक्टेड होतं आणि उद्योग मंत्रालयामध्ये सगळ्या मोठ्या इंडस्ट्रीज बरोबर त्यांची सहसा होरपट होत होती. आणि म्हणून लघु उद्योग भारतीने तेव्हा मागणी केली होती आणि माननीय अटलजींच्या काळात ही पहिल्यांदा मिनिस्ट्री ज्याला 2002 मध्ये झालेली आहे आणि त्याच्या तेव्हा पहिला मिनिस्टर होते वसुंधरा राजे सिंधिया. आणि त्याच्यानंतर मग आता त्याला एक वेगळा ग्रोथचा बूस्टर मिळालेला आहे आणि मग वेगवेगळे विषय मांडण्याला सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला कॅबिनेट लेवलचा मिनिस्टर त्यात मिळालेला आहे. तर आणि लघुउद्योग भारतीचे त्याच्यामध्ये त्या MSMEचं जे नॅशनल बोर्ड आहे त्याच्यामध्ये जवळपास 13 लोक लघुउद्योग भारतीचे रिप्रेझेंटेशन करतात. सर आणि तुम्ही जे म्हणता की लघुउद्योग भारतीचा सस्टेनन्स काय, 1994 साली स्थापन झालेली लघुउद्योग भारती आज जवळपास 80,000 सदस्य पूर्ण भारतात आहेत. रवीजींनी सांगितलं तसं 570 जिल्ह्यामध्ये आपला प्रेझेन्स आहे आणि हे वाढतंय दिवसेंदिवस. कारण जसं लोकांना कळतंय की इथे आल्यानंतर प्रॉब्लेम सुटतोय. कारण उद्योजक ही अशी जमात आहे, मी थोडासा शब्द वेगळा करतो, ही रस्त्यावरून नाही भांडू शकत. हे रस्त्यावर येऊन त्यांना भांडून प्रश्न सुटणार नाही कारण ती खूप छोटी त्याची संख्या आहे. लोकशाहीमध्ये रस्त्यावर येणारे लोक जेव्हा खूप असतात तेव्हा ते येऊ शकतात, उद्योजक येऊ शकत नाही. उद्योजकांना ते पॉलिसी तिथे व्यवस्थित मांडणं, त्यांच्याबरोबर रॅपो ठेवणं आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल हे बघणं, हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही काही आज झाली उद्या थांबली असं करून चालत नाही. म्हणूनच 2006 साली जो ऍक्ट आला त्याची पायाभरणी जी झाली होती ती अटलजींच्या काळात झाली तिथे आणि तो 2006 साली ऍक्ट आला. 43B जे MSMEचे डिलेड पेमेंट आहे हे 2002 पासून आम्ही मागे लागत होतो आणि त्याला जे स्टेटस जे लागतं पूर्वी केलं, ते पूर्वीच्या गव्हर्नमेंटनी केलं, पण त्याच्यामध्ये फक्त असं होतं की ते ऑडिटमध्ये रिपोर्ट करण्यात येईल, पण त्याला पिनल ऍक्शन आल्याशिवाय त्याच्यात ती जी खरी त्याला जी गोम होती ती गोम यायची होती की पिनल ऍक्शन आल्यानंतर त्याला वजन वाढलं त्याचं. आणि हे सगळं लघुउद्योग भारतीने झालं. हे तर झालं केंद्रातल्या पॉलिसी. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगू का, पटकन सांगतो मी. एका परभणी जिल्ह्यातल्या एका छोट्या उद्योजकाला विजेचा सप्लाय पाहिजे होता. तर MSC DCLच्या लोकांनी त्याला सांगितलं तुम्हाला 33 किलोमीटरवरनं लाईन सप्लाय घ्यावं लागेल. त्याच्या इंडस्ट्रीची कॉस्ट होती, मशिनरीची कॉस्ट होती 1 कोटी आणि त्याला लाईन ड्रॉ करायला लागणार होते 10 कोटी रुपये. कुठला उद्योजक तयार होईल त्याच्यामध्ये? एकीकडे सरकार म्हणतंय तुम्हाला खेड्यात जा, ग्रामीण भागात जा उद्योग टाकायला आणि तेच अधिकारी अशा प्रकारे त्यात खोडा घालत असतील. आम्ही DCM साहेबांकडे गेलो, माननीय देवेंद्रजी आमच्या अधिवेशनाला तेव्हा आले होते, त्यांना आम्ही हा प्रश्न फक्त बोलताना स्टेजवरती सांगितला. त्यांनी एवढ्या प्रॉम्प्टली ते केलं की ते मला म्हणाले की रवीजी तुमचा जो उद्योजक आला असेल तर मला भेटता येईल का त्याला. आणि तो उद्योजक आलाच होता. आम्ही त्यांची भेट घालून दिली. शुक्रवारी झालेली आमची बोलणी, सोमवारी मीटिंग झाली आणि पुढच्या 1.5 महिन्यात त्याला कनेक्शन मिळालं सेलूमध्ये विदाऊट ड्रॉइंग लाईन फ्रॉम. हे असं पॉझिटिव्हिटीचं असेल, पण हे प्रत्येक वेळेला तुम्ही जाऊ शकत नाही वरती. मग हे करण्याकरता म्हणून आपण हा सर्वेचं डिजिटल हे करतोय. हे सगळे प्रॉब्लेम जर व्यवस्थित झाले आणि हा सस्टेनन्सचा विषय तुम्ही म्हणजे ही संघटना आहे, ही कोणा व्यक्तीवरती डिपेंडंट नाहीये, ही सगळे असंख्य जे कार्यकर्ते त्याच्यावरती चालणारी संघटना आहे. त्यामुळं तुम्ही फक्त जर उद्योजकांचे प्रॉब्लेम सोडवत गेले तर तो कारवा बनता जाएगा आणि तो मोठा होत राहील. सर हे साधारण डेटा आहे हा कधीपर्यंत तुमच्याकडे कलेक्ट होणार आहे? म्हणजे काय डेट काय डोळ्यासमोर ठेवलं 45 days. ओके. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये तुम्ही असं ठीक केलेलं आहे की जे लेबर आहेत म्हणजे जर एखाद्या कंपनीत लेबर शॉर्ट असेल तर अर्थातच याचा एक उपयोग होणार आहे की जे बेरोजगार आहेत त्यांना अप्रत्यक्षरित्या हा जॉब मिळणार आहे. आता डेटामध्ये लेबर शॉर्ट असेल तर जर सर्वसामान्यांना पाहिलं तर ऑब्विसली तो कॉल करेल, त्याच्यामुळे त्याच्याही हातात काम आहे. त्यामुळे हे जे ॲप आहे किंवा हा डेटा आहे हा सर्वसामान्यपर्यंत कधीपर्यंत पोहोचेल, तो कधीपर्यंत त्यांना ह्या किंवा कसा त्यांना पाहता येईल, बघता येईल. हा जो डाटा आहे तो सर्वसामान्य म्हणजे आम जनतेसाठी पेक्षा हा उद्योजकांसाठी आहे.
उद्योजकांकडे जर डाटा हा गेला आणि आता त्यांनी समजा तुमचंच उदाहरण घेऊन मी सांगतो, तुम्ही समजा आता त्या टिक केलं की मला लेबरचं शॉर्टेज आहे, मग आमची लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील तिथे कुठल्या प्रकारचे लेबरचे शॉर्टेज आहे, तुम्हाला कोण लागतं हे तुम्हाला विचारून त्याच्यामध्ये आम्ही इम्प्रूव्ह करू. पण जो ब्रॉडली जो डाटा कलेक्ट करत आहे की ज्याला म्हणतात ना की प्रायमरी सर्वे हा 45 दिवसात पूर्ण होईल, त्याच्यानंतर साधारणतः महिनाभरामध्ये आपलं त्याचं अनालिसिस होईल आणि इन द मीन टाइम आम्ही त्या त्या जिल्ह्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांना सांगू यांच्याकडे लेबर शॉर्टेज आहे, ह्यांना पॉवरचा प्रॉब्लेम आहे, ह्यांना बिझनेस एन्व्हायरमेंटचा प्रॉब्लेम आहे, ह्यांना जमिनीचा प्रॉब्लेम आहे. असे वेगवेगळे आमची टीम त्याच्यामध्ये सतत कार्यरत राहील आणि ती एक आपलं जे ध्येय आहे ते गाठण्याकरता असल्याने हे सगळे निस्वार्थ प्रकारचे कार्य करत. कारण माननीय रवीजींनी सांगितलं की स्वतःचा वेळ आणि पैसा देऊन आम्ही काम करतोय, कारण याच्यामध्ये काहीतरी भावना अशी आहे की आता आम्ही अशा स्टेजला आहोत की आम्ही समाजाचं काही देणं लागतो त्याचं आणि आम्हाला ते पेबॅक करायची वेळ आलेली, म्हणून आम्ही ते काम करतोय. आणि ह्याच्यामध्ये हे काम असं आहे की त्यामुळे लोक आम्हाला नक्कीच चांगला रिस्पॉन्स देतील ह्याच्यामध्ये आणि त्यांचंही भलं होईल, प्रॉब्लेम सुटतील आणि आपली एक आर्थिक चक्राला एक चांगली गती मिळेल. मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारनं लघु आणि मध्यम विकास धोरण आणलं उद्योगांसाठी. तर त्याची जी मुदत आहे ती 2024 पर्यंत आहे. तर आता तुम्हाला काय अपेक्षित आहे की त्यात काय बदल झाले पाहिजे आणि मागच्या धोरणामध्ये काय प्रॉब्लेम? धोरणामध्ये बदल जे पाहिजे ते कोणते हवे हा डाटा आल्यानंतर आम्ही जास्त सायंटिफिकली आम्ही बोलू शकू ना. तुम्ही म्हटले की नाही, आम्ही 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 आता बघा इज ऑफ बिझनेस व्हायला पाहिजे तसं समाधान पोर्टलबद्दल सांगितलं, मैत्री पोर्टलबद्दल सांगितलं. या सगळ्या पोर्टलचे जे परिणामकारकता वाढणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रश्नांमध्ये अनेक गोष्टी येतील. आज एक इंडस्ट्रियल लँड अँड प्रॉपर्टीबद्दल सांगतो. MIDC मध्ये आहे, MIDC मध्ये कायदे रिट्रोस्पेक्टिव्हली येतात. म्हणजे आता एखादा उद्योग चालू आहे आणि त्याच्यात 15 वर्षांनी उद्योग चालू आहे, तो त्याचा उद्योग करत असतो आणि अचानक नवीन कायदा येतो. असा कायदा येतो की तो उद्योग तिथे चालवणं कठीण होऊन जातं. म्हणजे उद्योग बंद करावा की काय अशी परिस्थिती होते. म्हणजे तुम्ही रिट्रोस्पेक्टिव्हली एखादा कायदा इम्प्लिमेंट करायला गेला तर असलेले उद्योग बंद पडू शकतात. तर अशा प्रकारचे मुद्दे आम्ही ऑलरेडी सरकारपर्यंत घेऊन जातोय. त्यामुळे तुम्ही जे म्हटलं की नवीन जी इंडस्ट्रियल पॉलिसी राज्याची यायची आहे त्याच्यामध्येच कॉन्ट्रीब्युशन आम्हाला करावं असं वाटतं. कारण शेवटी बोललं नाही तर मूल रडलं नाही तर माई काय खायला देत नाही, तशी परिस्थिती आहे. अजून थोडा ऍड करतो. तुम्ही जे सांगितलं की ही जी पॉलिसी येते ती साधारणतः उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरता येते, तर त्याच्यामध्ये काही सवलती दिल्या जातात, बरोबर. तर सवलती देताना गव्हर्नमेंट त्यांच्या बाजूने सवलती देत जातात, पण त्या सवलती इफेक्टिव्हली पोहोचत नाही. आता एक साधं उदाहरण घेऊ आपण CGTMSE स्कीमचं. CGTMSE स्कीम आता आमच्या त्याच्यामध्ये एक प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्हाला ते लोन मिळतं का किंवा बँक विलिंग आहेत का. तितका डाटा ते आम्हाला जर मिळाला की जसं मी ह्यांना सांगितलं तसं तुम्हाला सांगतो की आमचे लोक तुमच्यापर्यंत येतील, तुम्ही किती लोन मागितलं होतं, तुमच्या कुठली बँक होती, हा आम्हाला पुन्हा अजून त्याच्यातनं डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आम्ही तुमच्याकडनं घेतो. आणि मग हे जेव्हा आम्ही तिथे चर्चेला बसू तेव्हा त्यांना सांगता येईल की सर ह्याच्यामध्ये तुम्ही CGTMSE स्कीम लागू करण्यापेक्षा गुजरात गव्हर्नमेंटनी CGTMSEचं जे व्याज येतंय ते व्याज स्वतः बेअर करून ते उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत, म्हणून तिथे मग हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला का करता येऊ नये. हे जेव्हा डाटा तुमच्याकडे संख्या असेल की जवळपास 10,000 लोकांना CGTMSE लोन त्यांनी इच्छा दर्शवली होती पण मिळालं नाही. आता कसं होतं आम्ही म्हणतो नाही बँका तर देतात तुम्हाला, हे देतात ते देतात, तुम्हीच घेत नाही उद्योजक किंवा मैत्री पोर्टलचं मी मगाशी सांगितलं तसं. पण हे सगळं करण्याकरता त्याला सांख्यिक बळ लागतं. ते सांख्यिक बळ ह्याच्यामधनं आम्हाला मिळेल आणि आमचा प्रश्न अधिक प्रभावीपणे तिथं मांडता येईल आणि मग प्रश्न मग त्यांना ऍक्शन घेणं भाग पडेल, हा विश्वास आहे. म्हणून हा सर्वे करतो. नमस्कार. सॉरी, सगळा विषय हा उद्योग लघु उद्योग वाढणं आणि एक ताकद मिळणं याच्यासाठी आहे. यातला महत्त्वाचा जसा आर्थिक विषय आहे, जमीन मिळणं बाकीचा जसा विषय आहे तसा एक महत्त्वाचा त्याचा पाया असतो मनुष्यबळ. जसं तुम्ही म्हणाला कामगार मिळत नाही, मग त्या कामगारांसाठी काही धोरण किंवा काय त्या प्रकारचं म्हणजे आता कंत्राटी पद्धतीने भरणं
कमी पगारावर भरणं, म्हणजे अशा माणसांना जर आपण बळ दिलं तर उद्योग चांगले होतील, असा एक माझा प्रश्न आहे. म्हणजे कामगारांसाठी आपण काय करणार आहोत? तुम्हाला त्याला जोडून असं सांगायचं की सरकारने, केंद्र सरकारने जो मध्ये कायदा केला त्याच्यामध्ये कामगारांचे सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत, त्यामुळे त्यासाठी पण आपण काही करणार की नाही? नाही बघा, तुमच्यासाठी एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये मिनिमम वेजेस ऍक्ट आहे, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये लघुउद्योजक हे मिनिमम वेजेस ऍक्टच्या खाली पगार देत नाहीत. त्यामुळे जो मिनिमम वेजेस ऍक्ट आहे त्याप्रमाणे सॅलरी दिली जाते. म्हणजे कोणाचं असं तिकडे कोणाचं शोषण होतंय, शोषण केलं जातं अशा प्रकारचं होत नाही. आज परिस्थिती खरोखर खूप चांगली आहे. उत्तम पगार देऊन सुद्धा वर्कर मिळत नाहीत आम्हाला, उत्तम पगार देऊन सुद्धा वर्कर मिळत नाहीत. हा विषय, हा ना थोडासा विषय सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी समाजाने म्हणून म्हणतोय मी, तुम्ही समाजाचे महत्त्वाचे भाग आहात, तुम्ही ॲक्टिव्ह रोल प्ले करता ॲज अ जर्नलिस्ट म्हणून, एक स्तंभ आहात तुम्ही. आम्ही उद्योजक म्हणून आमचे कॉन्ट्रिब्युशन करतो, आमचा अनुभव आम्ही तुमच्याकडे शेअर करतो, त्याच्यातनं आपण काहीतरी मंथनातून काहीतरी निघालं पाहिजे. आत्ता जो स्किलसेट, मी मगाशी म्हटलं स्किलसेट जो काही कामगार आहे तो आम्हाला मिळत नाही आहे. म्हणजे काय की तुम्ही म्हणता की त्याला BE इंजिनियर झाला आहे, ग्रॅज्युएट इंजिनियर्स एवढे कॉलेजेस आहेत, तिकडून इंजिनियर्स बाहेर पडत आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही. नोकरी सगळ्यांना मिळते, आम्हाला पर्याय नाही, नोकरी द्यावी लागते कारण आमच्याकडे माणसं नाही आहेत. पण आम्ही नोकरी कोणाला देतो हे पण तुम्ही लक्षात घ्या. एखाद्या BE इंजिनियरला त्याचा विषयच माहिती नसतो. ही दुर्दैवानी परिस्थिती आहे. ही परिस्थिती फार तुम्ही म्हणजे ह्याच्यात आपण डिटेलमध्ये बोललं पाहिजे. स्किल सेट, ॲस्पिरेशन आणि एम्प्लॉई आणि अपॉर्च्युनिटी, ह्यातून 3 गोष्टीमध्ये मेळ येत नाही आहे. BE झालेल्या माणसाला सुद्धा, एक BE इलेक्ट्रिकल माणसाला मोटरची कॅपॅसिटी सांगता येत नाही, अशी वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे सध्या. हा माझा अनुभव आहे. तो आपण जेव्हा म्हणतो ना, आणि लघुउद्योजक आमच्या कुठल्याही कारखान्यामध्ये अनेक लोक हे मिनिमम वेजेस ऍक्ट पालन करून, त्यांचे सगळे कायदे पाळून, म्हणजे त्यांचे सोशल सिक्युरिटी ऍक्ट, त्याच्यामध्ये PF, ESIC सगळ्या गोष्टी करून सुद्धा ते होत नाही. उलट असं आहे की आम्ही ESICचे पैसे भरतो पण त्या ठिकाणी हॉस्पिटलच नसतात, आम्हाला व्यवस्था मिळत नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत. किंवा आम्ही इकडे उद्योजक म्हणून स्वतःला वेगळं मानतो असं नाही करते. आमचा तर एक प्रयत्न असा असतो, उद्योजक आणि आमचं कामगार हे आम्ही फॅमिली म्हणून काम करतो. इफ इट इज नॉट वन मशीन, आम्ही एक गोल काय करू शकणार नाही. तुमचा जो प्रश्न पर्टिक्युलर होता कंत्राटी कामगारांसाठी, आम्ही लघुउद्योग भारती म्हणून एनकरेज करत नाही की कंत्राटी कामगार घ्या, किंवा हा जो विषय आहे हा मोठ्या इंडस्ट्रीज बरोबर जास्त आहे, त्यातल्या त्यात MNCs मध्ये आणि मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आहे. लघु उद्योजकांचं नाही, लघु उद्योजकांचं असं असतं की तो त्या प्रोडक्शन टीम बरोबर किंवा त्याच्या फॅक्टरीत काम करण्याबरोबर एवढं, म्हणजे त्याला म्हणतात ना घुलमेल केलेला, इन्व्हॉल्व असतो, मिसळलेला असतो की ते अंतर राहत नाही तिथे. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की लघुउद्योग भारती जसं सरकारकडे काही मागणी करते, तसं लघुउद्योग भारतीची एक जबाबदारी आम्हाला जाणीव आहे त्याची, की आम्ही आमच्या सदस्यांना पण सांगतो की तुम्हाला लिगल कंप्लायंट राहावं लागेल, तुम्हाला सरकारचे नियम पाळावे लागतील, तेव्हा तुम्हाला आम्ही तुमचं जे काय प्रश्न असेल ते सोडवायला मदत करू शकतो, अन्यथा आम्ही करणार नाही. इतका बोल्ड स्टँड आम्ही आमच्या सदस्यांना पण सांगतो. जे चुकीचं करत आहेत त्यांना तिथून परावृत्त करतो, उलट त्यांना तुम्ही बरोबर जे लॉ लिगल कंप्लायंट राहा असं सांगायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये नक्कीच ही संख्या लिगल कंप्लायंटची आता वाढते. म्हणजे आपण जे बघतोय की जसं भूषणजी म्हणाले की मिनिमम वेजेस, मिनिमम वेजेसचा प्रश्नच नाही, लोक मिळत नसेल तर आम्हाला द्यावंच लागतं तिथं त्याच्यामध्ये. आणि दुसरी बाब अशी आहे की आम्ही एक सामाजिक जाणीवेतनं केलेलं असल्यामुळं आमच्याकडं शोषण करणं किंवा त्याला
प्रोत्साहन देणं अशा करण्यापेक्षा महाराष्ट्रात आपण सगळे एकाच टीमचा भाग आहोत. इव्हन आमच्या केंद्रीय नेतृत्वाने तर आम्हाला असं सांगितलेलं की तुम्ही उद्योग स्नेहमिलन घेत जा आणि त्यामध्ये कामगारांच्या कुटुंबियांना सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बोलवजा तुमच्या गेट टुगेदरमध्ये. फक्त तुमच्या फॅक्टरीत तो कामगार कामाला येतो त्याला नका घेऊ, तर त्याच्या घरचे सुद्धा तुम्ही तिथे बरोबर घेऊन या. अशा पद्धतीने आमची सगळं चालतं त्याच्यामध्ये. त्यामुळं लघुउद्योजकांकडं होणाऱ्या शोषण होतं, मी नाही म्हणत नाही, पण ह्याच्यापेक्षा कैक पटीने हे MNC आणि मोठ्या उद्योगात होतं आणि जे आमच्या लघुउद्योगाच्या मेंबरमध्ये होतंय ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतोय. Hi, good afternoon. Are there any incentives for women entrepreneurs? There are. Yes. Can There you are. throw some light? Actually there are क्या बोल रहे थे? huh? There Are there incentives for women entrepreneurs? Yes, yeah. There are many incentives like interest subsidy, then sanctioning of the loan is getting on the fast track, and some of the industries like कुठलं हाऊस याचे प्रॉडक्ट ना जे हाऊसहोल्ड विमेन एंटरप्रेनर्स करता. Visit the website because see we are not all subject expert in all matters. So if you visit the MSME ministry site msme.gov.in, you will find in each and every government scheme there is a special quota allocated for the women entrepreneurs. Even in the purchase by the public. PPP 3% is reserved. 3% is there. First of all, when in 2000, I remember it, 2017-18, Maharashtra state government has formed a special committee to promote women entrepreneurs. And that time we have nominated two of our women entrepreneurs from Pune, Manasi Bidekar and Sheetal Dhariwal, on that committee. That committee has recommended some of the schemes for the women entrepreneurs, and it has been accepted by the state government, the then CM Devendra Fadnavis. As Vaidyaji said that interest subsidy is there, priority to women entrepreneur, then reservation There are small 5% boys are very low. extra reservation They got a in loud state voice. government and central government procurement India should policy act as for a women mediator entrepreneur our and voice SC/ST. should be louder so that all problems. Schemes are there, they are periodically reviewed and extended, as time will be extended for that. And if we suggest to them, they adopt the suggestions and schemes, and government always hand in hand with MSMEs. What is my experience? The problem is of bureaucracy. ब्युरोक्रेसीचा विषय हा कसा माइंडसेट बदलायचा हा फार मोठा विषय आहे. बघायचा तो की राजकारणी सुद्धा बऱ्याच वेळा हातभार असतात, कारण ते परमनंट असतात, हे बदलत असतात. हा एक मोठा त्यातला डिसएडवांटेज आहे. आपको बताना है पीपी, एक मिनट. I was going through some data a couple of months ago. So 3% actually reservation is there in the public procurement policy, where women entrepreneurs are getting 3% reservation. But the problem is not even 0.05% women entrepreneurs have come forward to take To avail the data. participate in government tenders, government procurement. They are not ready to supply. And mostly क्या होता है कि women entrepreneurs में होता है कि women is a silent partner majority of the cases. वो सिर्फ नाम के लिए होते हैं और बाकी लोग काम करने आते हैं. फिर भी इतना कम है. फिर भी उसके बावजूद भी मतलब इतना कम है. So 3% is reserved means total जो annual procurement है गवर्नमेंट का which is few thousand crores, national level बोलिए, state level बोलिए, 25% is reserved for the MSMEs, out of which 5% is for the SC/ST and 3% approximately is for women entrepreneurs. तो MSME की कैटेगरी का जो रिजर्वेशन है कि कंपलसरी few thousand crores की प्रोक्योरमेंट MSME से कंपलसरी करना है, जिसमें SC/ST and women entrepreneurs are far behind, not even 0.5 or 0.32%. तो वही चीज है कि रिजर्वेशन है, लेकिन वो आगे आए, इसका फायदा ले, बेनिफिट ले, वो होना चाहिए बिल्कुल. Anybody want to ask something? Yeah. Please. Please. Sir, I just want to ask you something. That, hello, can you- Yeah, please. Gujarat and
Ah. how do you take it, you know? Gujarat in many sections is coming quite forward. And in Maharashtra we are having infrastructure, other little bit problems. So how to segregate it? Raviji has just mentioned something. You have heard him, and I don't know whether you have noticed that word, bureaucracy. See, the issue is like, you know, the government declares scheme, but those schemes should be implemented In proper spirit. In proper spirit. You know, there is a scheme, so I will benefit out of it, so I can have my own entrepreneurs and own set of people where the benefit can be shared with. That is not a case. I mean, that cannot happen. In Gujarat, there is a big difference between Gujarat and Maharashtra, because some of our friends, we have Laghudev Bharti is there in Gujarat also. See, there is a basic difference. In Maharashtra, to set up a business, it takes hell of a time. To get any permission, it takes a hell of a time. Wherein in Gujarat, if you want to set up a factory, and you apply to the GIDC or something like that, and you know, if it is, the investment is more than 5 crores, the officer will come to you. That is the difference. Similar cases with Telangana also. You know, there are a number of instances where our friends they wanted to start factory in Maharashtra, but with this delay, it could not happen. Here is Mr. Our own Konkan president. He wanted to set up a factory here, big factory. He has got factory in it. He wanted to set up a factory where he was going for a joint venture with Hitachi. Could not get land at good price and bureaucracy. Finally, he went to Gujarat. Immediately he got. So it is not about the leadership or the political government. Willpower. It is all about willpower and the conduct of bureaucracy. यही सब ये सर्वे में से हम एस्टैब्लिश करना चाहते हैं कि दिस इज द डिफरेंस, दिस यू हैव टू लुक इनटू. हाँ. एक्चुअली माय फैक्ट्री एट D+ जोन एट विक्रमगढ़, वहाँ पे कुछ बेनिफिट्स है कि जो भी वहाँ पे आते हैं कि जो भी वहाँ पे आते हैं वहाँ पे एक्चुअली बिजनेस करने के लिए, और इसमें कुछ बेनिफिट्स है. जैसे आपने जो भी इंफ्रास्ट्रक्चर खड़े करते हो उसमें 50% आपको GST और वैट के हिसाब से गवर्नमेंट लेना इच्छा रखता है. सैंक्शन लेटर है मेरे पास लास्ट 5 साल से, पैसा नहीं आया हुआ है. तो गवर्नमेंट सैंक्शन लेटर और इसके लिए भी जो भी खर्चा है ऑडिटर्स को देना है, वो सब करके भी उसके बाद भी पैसा नहीं आता है. दिस इज अ इश्यू एक्चुअली, वो फॉलो अप करना और ये सब चल रहा है. पर ये D+ जोन जैसा है जहाँ पे बैकवर्ड एरिया है, जहाँ पे आदिवासी लोग हैं, वहाँ पे आदिवासी को जॉब भी दे रहे हैं हम लोग. 80% स्टाफ आर आदिवासी, but still we are not getting the benefits what we should get. So this is the main difference between Gujarat and Maharashtra. See, we are talking about the business environment. He has got factory in Chipurun, Tote Parshuram, and he is facing problem. See, entrepreneurs are facing problem from the local people, not local people. Some elements wherein his staff is paid handsomely. He has got a very limited staff, a small factory, but still he is facing that problem. Now his second generation, they are studying in US. There is a dilemma with them whether to come back and join business or to stay back in US. कसं चालणार मला सांगा. प्रॉब्लेम आहेत, पण हे सगळे प्रॉब्लेम आम्ही प्रॉब्लेम मोठे करून नाही. मुंबई कोणताही एंटरप्रेन्योरचा स्पेशालिटी आहे की तो प्रॉब्लेमवर मात करत पुढे चालत असतो आणि प्रॉब्लेमचं कधी भांडवल करत नाही. त्याचं भांडवल एकच आहे की माझी त्याची इच्छाशक्ती काम करण्याची आणि मला यशस्वी होण्याची जी एक इच्छाशक्ती असते ती प्रत्येक एंटरप्रेन्योरकडे असते. अगदी तो 2 माणसं घेऊन काम करणारा माणूस असेल किंवा 2000 माणसं घेऊन काम करणारा माणूस असेल, जी इच्छाशक्ती लागते ती प्रत्येकाकडे असते आणि त्याचं एकच लक्ष असतं. तो दिवस रात्र फक्त उद्योग जगत असतो. अशा वेळेला त्याला एक एन्व्हायरमेंट दिलं तर महाराष्ट्राचं खरोखर याच्यामध्ये खूप मोठं भलं होऊ शकते. महाराष्ट्र खूप पुढे जाऊ शकतो. तर आम्ही हे होण्यासाठी, पण जोपर्यंत रिअल टाइम डेटा देणार नाही, लोक म्हटलं अरे तुमच्याकडे हे आहे, तुमच्याकडे ते आहे, एवढी स्कीम आहे पण इम्प्लिमेंट होते का, लोकांना मिळते का, त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळते का. म्हणजे आपण पॉलिसी मेकर, आपण जे इम्प्लिमेंट करणारे लोक आहेत ते जर पोलिसिंगमध्ये राहिले तर अडचण होते. दे शुड बी फॅसिलिटेटर.
दे शुड वर्क. उद्योजक आज इकॉनॉमीचा बदल पूर्वीचे काही वर्षापूर्वी जे होतं, आज इकॉनॉमी लिगल झालेली आहे. कॅशमध्ये धंदा खूप कमी झालेला आहे बऱ्यापैकी. म्हणजे मी असं नाही म्हणत कॅशमध्ये नाही आहे. पीपल हॅव कमिंग टू अ मेन स्ट्रीम. अशा वेळेला त्यांना खरोखर एक सपोर्ट दिला पाहिजे. आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. खूप पुढच्या 10 वर्षामध्ये MSME एस्पेशली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला 3 टाइम्स ग्रो करायला लागणार आहे. 3 टाइम्स ग्रो करायला लागणार आहे. आज माझा धंदा समजा 50 कोटीचा असेल तो 150 कोटी झाला पाहिजे पुढच्या 10 वर्षात. हे ग्रो करायला लागणार तर आपण ते लक्ष गाठणार आहोत. असं असताना जर उद्योजकाला, कारण हेच सगळ्यात शेतीनंतर सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट कुठून येते तर MSME कडून येते. आणि प्लीज पुन्हा आता सांगतो, MSME मध्ये शोषण करण्याची वगैरे प्रवृत्ती नसते, नाही आहे. तुम्ही फॅक्टरीजमध्ये आम्ही वर्कर शोधतो. आमच्याकडे आम्ही ESICचे पैसे भरतो. त्या उद्योजकाला काही ESIC स्वतःच्या खिशातले उद्योजक भरतो, पण त्याचा त्या समजा तिकडे हॉस्पिटल नसेल, दवाखाना नसेल, फॅसिलिटी नसेल तर त्या कामगाराला फायदा कसा मिळणार, त्याचं आरोग्य कसं ते राहणार. तर अशा काही गोष्टी आहेत, ह्या सुधारल्या पाहिजेत. म्हणूनच आम्ही हा सर्वे करतोय. बोलिए. Who expect bribe from us? जो काम में रोड़ा कर रहे हैं, जो मतलब बेयर कर रहे हैं अपने कामों में. समाज में अवांछित घटक है. समाज में देखिए, मैं कोई फिलोसोफर नहीं हूं. मैं एक आपके जैसा ही एक अनुभवी व्यक्ति हूं क्योंकि मैं 58 हूं, तो थोड़ा अनुभव आ गया है मेरे पास. तो समाज का रिफ्लेक्शन होता है हर जगह पे. तो वहां पे भी लोग हैं जिसको लगता है कि मुझे थोड़ा सा इसमें से फायदा होना चाहिए. ऐसे लोग हैं और ये तकलीफें हुई है, हमने पकड़वा के भी दिए हैं लोगों को. और देखिए, आपको ये भी बोलता हूं कि ऐसे लोगों को पकड़वा के हमने जब भी हम इसके अगेंस्ट जब भी काम करते हैं ना, तो हमें भी फोन किया जाता है. एज ऑफिस में हमको भी फोन किया जाता है. एक ऐसा इंसिडेंस हुआ महाराष्ट्र के, मैं कोई नाम घेऊ का सिटी से, तो वहां से हमने फिर वो लेटर गया CM के पास, DCM के पास, तो मुझे और इनको वो ऑफिसर का फोन आ गया कि आपने ऐसा लेटर क्यों दिया करके. इतने ब्रेजन हो गए लोग. ये सब होता नहीं. ये जब हम लोग, तो ये आहिस्ता आहिस्ता हम लोग यहां तक पहुंच गए. इसको रिवर्स करना पड़ेगा अपने को. तो ब्राइब लेते हैं कि नहीं, इसका सवाल इसका आंसर आपको मिल गया. बोला ना. महाराष्ट्रात म्हणजे असं काही आपल्याला बघा, आदर्श कुठून घ्यावा ते आता समाजाने ठरवायचं आहे. मी उत्तर प्रदेशमध्ये ब्राईब घेत नाही की बिहारमध्ये ब्राईब घेत नाही असा प्रश्नच येत नाही याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये सुदैवानं महाराष्ट्र अजूनही आघाडीवर आहे. महाराष्ट्राने कोणाचाही आदर्श घ्यायची गरज नाही. उलट महाराष्ट्राने आदर्श देशापुढे ठेवायची गरज आहे. आणि तो ठेवण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जसं सरांनी प्रश्न विचारला, ब्राईब कोई लेता है क्या, तर ब्राईब मी देणारे नाही आणि ब्राईब घेऊ देणार नाही ही आपल्याला प्रतिज्ञा करायची आहे आणि देशापुढे आदर्श ठेवायचा आहे. म्हणजे महाराष्ट्रापुढे पूर्ण देश आशेने बघतोय, कारण महाराष्ट्र आजही औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर आहे. पण इथे आपल्याला समाधानी राहायचं नाही, आपल्याला अजून पुढे मोठी झेप घ्यायची आहे. म्हणून हा प्रयत्न आहे. मग आपण जर म्हटलं आपण पहिला नंबर आहे आपला तर तसाच राहू तिथे, तसं नाही करायचं. आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त अजून प्रगती करायची आहे. आणि ही प्रगती करण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा कंडिसिव्ह वातावरण करण्याकरता म्हणून आपण हा सगळा हे सगळ्यांना, बरं हे आम्ही काही नवीन करतोय का हा सर्वे जो आहे तो, बिलकुल नाही. सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण त्याचं कन्सॉलिडेशन करून तो जो इम्पॅक्ट आपल्याला द्यायचा आहे तो इम्पॅक्ट देण्यासाठी हे सगळं आमचे प्रयत्न आहेत. और कुछ होगा